गेल्या आठवडाभरामध्ये हिंगोली जिल्ह्यात चांगला पाऊस झालाय। अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या सुद्धा केल्यात। मात्र 8 दिवसांपासून पावसानं ओढ दिली आहे। ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यांचं कापूस, सोयाबीनची पिकं सध्या धोक्यात आलेली आहेत। त्यामुळे या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसाने मागील 8 दिवसापूर्वी हजेरी लावली आणि याच पावसाच्या भरोश्यावरती हिंगोलीतील अनेक शेतकऱ्यांनी जे आहे ते पेरणी केलेली आहे। मात्र मागील 8 दिवसापासून पावसाने उघडून दिल्यामुळे शेतकरी आता मोठ्या संकटात सापडलेला आहे। शेतकऱ्यावरती आता दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे। जर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पेरणी केलेली आहे ते पिके जगवण्यासाठी आपल्या स्प्रिंकलरच्या सहाय्याने शेतकऱ्यांना पाणी देण्याची वेळ आली आहे। बघू शकता की हिंगोलीच्या बासंबा शिवारामधील शेतकऱ्याच्या शेतामध्ये या शेतकऱ्याने मागील 8 दिवसापूर्वी जे आहे ते या शेतामध्ये कपाशीची लागवड केलेली आहे। मात्र पाऊस नसल्यामुळे या शेतकऱ्यांना आता पिके जगवण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे। बघू शकता की स्प्रिंकलरच्या सहाय्याने या शेतकऱ्यांना जे आहे ते आता पाणी देण्याची वेळ आलेली आहे। हेच शेतकरी नाही तर अनेक शेतकऱ्यांना जे आहे ते आता पिके जगवण्याची धडपड सुरू आहे। कृषी विभागानं आव्हान केलं होतं की जे आहे ते मुबलक पाणी झाल्याशिवाय पेरणी करू नये। जवळपास जिल्ह्यामध्ये 83 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि पेरणी करण्यासाठी 100 मिलीमीटर पाऊस लागतो। मात्र या अगोदर शेतकऱ्यांनी जे आहे ते पेरणी केलेली आहे। यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।